नमस्कार विद्यार्थी मित्र. आरंभ एमपीएससी अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण राज्यव्यवस्था या विषयाला सुरुवात केली आहे. मित्र, राज्यव्यवस्था ह्या विषयामध्ये आपण नागरिकत्व पर्यंतचे टॉपिक कव्हर केलेले आहेत. आपण संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यासाठी गरजेचा असणारा जो डेटा आहे पॉलिटी या विषयाचा तो याच्या माध्यमातून म्हणजेच युट्यूबच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. युट्यूबवर ह्या जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत ते सर्व टॉपिक आपण येथे कव्हर करत आहोत. आपण नागरिकत्वापर्यंत संपवलं होतं. आतापर्यंत जे काही टॉपिक झाले त्याच्यावरती प्रश्नांची संख्या ही कमी होती. आता मूलभूत हक्क हा खूप मोठा टॉपिक आहे. याच्यावरती कन्सेप्ट जास्त असतात, त्याच्यावरती फॅक्ट जास्त असतात. याला आपण खूप जास्त महत्व देतो आणि महत्वाचं तर आहेच ते. वैयक्तिक जीवन जगत असताना आपल्याला अतिशय महत्वाचे आपले मूलभूत हक्क असतात, ते अतिशय महत्वाचे आहेत. पण त्या हिशोबाने त्या तुलनेत आपण जितकं मूलभूत हक्कांना महत्व देतो त्या तुलनेत प्रश्न अतिशय कमी मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क या टॉपिकवर कंबाईन गट ब आणि गट क ह्या परीक्षेसाठी जे काही प्रश्न आले ते सर्व प्रश्न मी हा टॉपिक कंप्लीट झाल्यावर आपल्या समोर घेऊन येणार आहे. त्याचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामध्ये सर्व प्रश्न, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न हे रिपीटच असतात. आता मित्रो, या व्हिडिओ बद्दल एक गोष्ट सांगायची आहे. मूलभूत हक्क की मूलभूत हक्क हा टॉपिक कलम 12 ते कलम 35 मूलभूत हक्क हा जो टॉपिक आहे ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो. मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, कलम म्हणजेच अनुच्छेद 12 ते 35 इतका मोठा आहे. आणि प्रत्येक मूलभूत हक्कामध्ये, प्रत्येक कलमामध्ये अतिशय महत्वाचे खूप सारे फॅक्ट्स आहेत. प्रत्येक कलम 14 बघा, कलम 12 बघा, 13 बघा, 35 पर्यंत जाईपर्यंत खूप सारे कन्सेप्ट आहे. त्या तुलनेमध्ये त्याच्यावरती प्रश्न कमी आले. आता हे जरी याच्यावरती प्रश्न कमी आले पण तरी हा टॉपिक आपल्याला पूर्णतः कव्हर करायचा आहे आणि व्यवस्थित कव्हर करायचा आहे, पण कमीत कमी वेळेमध्ये कव्हर करायचा आहे. आता माझं असं मत होतं की हा संपूर्ण कलम 12 ते कलम 35 एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायचा. पण मित्रो, मी असा विचार केला की कलम 12 ते कलम 35 याच्यामध्ये जवळजवळ 6 मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत. त्याचे 6 गट आहेत आणि 6 गटामध्ये 2 2 3 3 4 4 असे मूलभूत हक्क आहेत. कलम 32 एकच आहे. कलम 31 म्हणजेच जो आपला संपत्तीचा अधिकार होता तो रद्द झाला, तो आपण या ठिकाणी तरी कव्हर करणार नाही. पण प्रत्येकाचे आता समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 आहे. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22. याच्यामध्ये काय असते की प्रत्येकाची कन्सेप्ट वेगळी असते, प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असतात आणि ते डिपेंड वेगळं वेगळं असतात. आता समानतेचा जर अधिकार आहे तर त्यामध्ये समानता कशी आणावी या संबंधी बाबी असतात. स्वातंत्र्याचा अधिकार आहे तर स्वतंत्र व्यक्तीचे स्वातंत्र्य कसं असावं, व्यक्तीला स्वातंत्र्य कोणत्या प्रकारे असावं, व्यक्तीने त्या स्वातंत्र्याचा उपभोग कशा पद्धतीने घ्यावा, त्याच्यावरती काय बंधनात, या सर्व बाबी स्वातंत्र्यामध्ये आहेत. आणि शोषणाविरुद्धचा अधिकार यामध्ये की महिला असो, मुलं असो, बालकामगार असो, वेठबिगारी असो, या सर्व बाबी संबंधी जे समाजातील घातक वृत्ती आहेत त्या संबंधीच्या आहेत त्याच्या संबंधी अधिकार आपल्याला कलम 23-24 म्हणजेच शोषणाविरुद्धचे अधिकार म्हणलेला आहे. धर्म स्वातंत्र्याचा, अल्पसंख्याक आणि जो आपला संविधानिक उपचार आहे कलम 32 त्यामध्ये सुद्धा दिलात. मग मी काय विचार केला की हा इतका मोठा व्हिडिओ बनवल्यापेक्षा आपण एक छोटा व्हिडिओ बनवू की ज्यामध्ये कलम 12-13 त्याचे जे मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य आहेत, मूलभूत हक्कासंबंधी जे पार्श्वभूमी आहे ते, आणि कलम 12-13 हे वेगळं, समानतेचा अधिकार वेगळा, त्यानंतर स्वातंत्र्याचा वेगळा, नंतर शोषणाचा अधिकार आणि धर्म स्वातंत्र्य याला एकात करू, त्यानंतर समान अल्पसंख्याक संबंधी त्याला वेगळं करू. असे आपण 4-5 व्हिडिओ मध्ये छोटे छोटे, म्हणजे काय होते की आपली लिंक लागलेली असते, आपण वाचत असतो, बघत असतो, पण आपल्याला समजत नाही की कुठं स्टॉप झालं, समानता कुठं स्टॉप झाली आणि स्वातंत्र्य कुठं सुरू झालं. आपण एका फ्लो मध्ये बघत असतो, एका फ्लो मध्ये चालत असतो. याने काय होते, अभ्यासात लक्ष लागत नाही, कन्सेप्ट क्लिअर होत नाही आणि आपल्याला थोडं. आता ज्या वेळेला समानतेचा अधिकार असेल, मी जी बॅकग्राऊंड सांगेल त्यामध्ये पूर्ण तो व्हिडिओ पर्यंत समानता असेल, मग तिथं व्हिडिओ संपल्यानंतर तुमची मेंटॅलिटी त्या ठिकाणी स्टॉप होईल आणि पुढचा स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो आपल्याला पाहायला भेटेल. आता मित्रो, हे मी याची बॅकग्राऊंड सांगितलं. आता आपल्याला मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क हा टॉपिक सुरू करू. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय बघू शकतो की मूलभूत हक्क म्हणजे नेमके काय. मूलभूत हक्क, हक्काचे काही वेगळे प्रकार आहेत का. आता अधिकार मध्ये काय बघू शकतो आपण की अधिकार म्हणजे नेमकं काय, जे आपण उपभोग घेऊ शकतो, ज्याचा आपण वापर करू शकतो, ज्याच्या संबंधी आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन किंवा बंधन नाही, ते आपले अधिकार असतात, ज्याला आपण मुक्तपणे वापरू शकतो.
मग असे आपले काही अधिकार असतात. आता ही मी एकदम मोगम व्याख्या सांगितली की आपले कन्सेप्ट क्लिअर व्हावे, अतिशय मी खोलात जात नाही अधिकाराची व्याख्या, कारण आपल्याला मूलभूत हक्क एवढा टॉपिक कव्हर करणार आणि कमी वेळेमध्ये करणार. मी मोगमपणे सांगितलं की ज्याला आपण कुठल्याही बंधनाशिवाय वापरू शकतो असे जे अधिकार असतात, असे ज्या बाबी असतात त्यांना आपण अधिकार म्हणतो. ते अधिकार, आता हे जे अधिकार असतात, आता या अधिकारामध्ये अधिकाराचे वेगवेगळे प्रकार पडतात, कुठे 4, 5, 6 सांगतील. आपण परीक्षेसाठी जेवढं महत्वाचं आहे तुमची समज विकसित होण्यासाठी आणि तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी यावी ह्यासाठी जितक्या गोष्टी गरजेच्या आहेत तितके सांगेन. पहिला अधिकार आपण कोणता बघू शकतो की आपण नैसर्गिक अधिकार, जो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. नैसर्गिक अधिकार हा पहिला अधिकार आहे. दुसरा अधिकार काय, तर मानव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला जे काही अधिकार भेटतात ते मानवी अधिकार. तिसरे अधिकार कोणते, तर संविधानाने जे आपल्याला अधिकार दिले ते संविधानिक अधिकार. आता या संविधानिक अधिकारामध्ये 2 प्रकार पडतात. याचा पहिला प्रकार आहे संविधानिक अधिकाराचा मूलभूत हक्क. मी हे सर्व आपल्याला नंतर सांगणार आहे, मी फक्त आपल्याला लिहून देत आहे. मूलभूत अधिकार आणि दुसरा प्रकार आहे संविधानिक अधिकार. मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार. आणि पुढचा कोणता प्रकार आहे, चौथा प्रकार नैसर्गिक, मानवी, संविधानिक आणि कायदेशीर अधिकार. याच्या व्यतिरिक्त काही अधिकार असतीलही ते आपण चर्चा करणार नाही, कारण आपल्याला याच्यावरतीच प्रश्न येत नाही. पण आपल्याला कुठलाही टॉपिक कव्हर करताना, समजून घेताना त्याच्या संबंधी पार्श्वभूमी माहिती जर असली तर आपल्याला ते कन्सेप्ट समजून जाणार. आता नैसर्गिक अधिकार म्हणजे काय, जन्मतः आपण जे अधिकार प्राप्त करतो, म्हणजे निसर्गाने आपल्याला जन्म घेतल्यानंतर जे काही अधिकार दिलेले आहेत, ज्या काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत, निसर्गाने ज्या काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत त्याला आपण नैसर्गिक अधिकार म्हणतो. आता याच्यामध्ये काय, हवा, पाणी, ही जी पृथ्वी आहे याच्यावरती जागा, या सगळ्या आपल्या नैसर्गिक अधिकार. निसर्गाने जे आपल्याला अधिकार दिले निसर्ग म्हणून, माणूस म्हणून जगण्यासाठी, ते सगळे आपले नैसर्गिक अधिकार. आता मानवी अधिकार कोणते, मानवी अधिकार म्हणजे जन्म झाल्यानंतर मानव म्हणून जगण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या काही गोष्टी गरजेच्या. अधिकार म्हणजे असे अधिकार की जे मानवी जन्म भेटल्यानंतर आपल्याला जे अधिकार उपभोगायचे असतात ते सर्व अधिकार आपल्याला भेटलेले असतात. आता या संबंधी 10 डिसेंबर 1948 ला UNHRC ही युनायटेड नेशन्सची एक संस्था आहे जे मानवी अधिकारावर काम करते, ज्याचा एक अहवाल येत असतो. ते UNHRC ने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काही अधिकार दिले. ते अधिकार कोणते, तर ते मानवी अधिकार. आता या मानवी अधिकारामध्ये काही अधिकार असे आहेत की ज्याचा समावेश आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये सुद्धा आहे. तर मग असं आहे का की हे सगळ्या गोष्टी वेगळ्या, प्रत्येक अधिकार हा वेगळा वेगळा आहे, तर मित्र असं काही नसते. प्रत्येक अधिकार हा त्याला आपण मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा घेऊ शकतो किंवा ते अधिकार मागे पुढे होऊ शकतात की नैसर्गिक अधिकार, कारण नैसर्गिक आहे ते निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. मग ते मानव म्हणून जगण्यासाठी गरजेचे आहे तर तो मानवी अधिकारही असू शकते. त्यामुळे असे काही बॅरियर नाही आहे की हा नैसर्गिक अधिकार आहे तर नैसर्गिकच आहे, मानवी आहे तर मानवीच आहे, याचा मूलभूत अधिकारामध्ये समावेश होणार नाही. फक्त ते आपल्याला समजून घ्यायचं असते कन्सेप्ट की मानवी अधिकार कोणते, मानवता जन्म भेटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. कारण जगण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मिळवाव्याच लागतात, घ्याव्याच लागतात, कराव्याच लागतात, तर तो अधिकार आपल्याला भेटला पाहिजे. तर तो निसर्गाने आपल्याला दिला म्हणून नैसर्गिक अधिकार. मानवी अधिकार म्हणजे मानव म्हणून जगण्यासाठी, तर मग मानव म्हणून जगण्यासाठी आपल्याला खूप सारे अधिकार आहेत. मग आपण आपलं जीवन जगण्यासाठी दुसऱ्याचं जीवन त्याने अफेक्ट करायचं का, तर नाही करू शकत. तर ते काही बॅरियर असतात त्याच्यावरती, ते तिथं काही लिमिट्स लावलेले असतात. त्यामुळे या अधिकाराला वेगळं करणं, त्याला संदर्भ म्हणजे परिभाषित करणं गरजेचं असते. तर 10 डिसेंबर 1948 ला UNHRC ने माणसांना माणूस म्हणून जगण्यासाठी काही जे अधिकार असतात त्याचा एक चार्टर तयार केला, त्याचा जाहीरनामा तयार केला आणि तो जाहीरनामा, त्याचा आपण उल्लेख मानवी अधिकारामध्ये करतो. मानव म्हणजे हे कन्सेप्ट समजले की नैसर्गिक अधिकार म्हणजे माणूस, कुठलाही व्यक्ती
किंवा कुठलाही प्राणी त्याला नैसर्गिकरित्या जे अधिकार प्राप्त असतात, निसर्गाने त्याला जे काही दिलेलं असते ते नैसर्गिक अधिकार असतात. मानवी अधिकार तरी मानव म्हणून जगण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या त्याचा समावेश मानवी अधिकार 10 डिसेंबर 1948ला UNHRC आपल्याला एक चार्टर प्रसिद्ध केला. त्यामध्ये काही अधिकाराचा समावेश होता, ज्याचा समावेश मानवी अधिकारांमध्ये होतो. आता इथून पासून आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे संविधानिक अधिकार आणि कायदेशीर अधिकार. संविधानिक अधिकार यामध्ये दोन भाग पडतात, मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार. संविधानिक अधिकारामध्ये मी परत संविधानिक अधिकार घेतला. मूलभूत अधिकार असे अधिकार ज्याचा संविधानामध्ये उल्लेख असतो. इथं बघा हेडिंग काय की संविधानिक अधिकार. संविधानामध्ये संदर्भित असलेल्या, संविधानामध्ये अंतर्भूत असलेले जे अधिकार असतात ते दोन प्रकारचे असतात. एक असतात मूलभूत अधिकार आणि दुसरे असतात संविधानिक अधिकार. आता मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार हे आपण कसे ओळखायचे, तर ज्याला संविधानामध्ये असं हेडिंग असं शीर्षक असते मूलभूत अधिकार म्हणून, फंडामेंटल राईट्स म्हणून. प्रत्येक देशाचं वेगळं वेगळं, कारण अमेरिकेने त्या देशामध्ये बिल ऑफ राईट्स असं म्हटलेलं आहे, आपण मूलभूत अधिकार म्हटलेलं आहे. तर मूलभूत अधिकार या शीर्षकांतर्गत संविधानामध्ये जेही काही अधिकार अंतर्भूत असतील, जे काही अधिकार समाविष्ट असतील, ते सर्व अधिकार हे मूलभूत अधिकार असतात. बघा, संविधानामध्ये जेही अधिकार अंतर्भूत असतात, ज्याचं हेडिंग मूलभूत अधिकार असते, त्याच्या अंतर्गत त्याच्या खाली जे काही समाविष्ट झालेले अधिकार असतात ते आपले मूलभूत अधिकार असतात. आपल्या संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या अंतर्गत आपण मूलभूत अधिकाराचा समावेश केलेला आहे. म्हणजे जो टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे मूलभूत अधिकार, तर ते कोणते आहेत? संविधानिक अधिकार. संविधानिक अधिकारामध्ये दोन प्रकार, मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार. तर त्यातील हा अतिशय महत्वाचा भाग आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता संविधानिक अधिकार हा सुद्धा अधिकार आहे. आता मी आपल्याला सांगितलं, आपल्याला कन्सेप्ट तर क्लिअर होत असतील मित्र, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा की मूलभूत अधिकार जे संविधानामध्येच समाविष्ट आहेत. संविधानामध्ये दोन्ही अधिकार असतात. संविधानात कोणकोणते अधिकार समाविष्ट असतात? मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार. मूलभूत अधिकार असे की ज्याचं शीर्षक मूलभूत अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये जे समाविष्ट आहेत, जसं आपल्या संविधानातील भाग 3 कलम 12 ते 35, स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, अल्पसंख्याक, संविधानिक उपचार, हे मूलभूत अधिकार, कारण त्याचं हेडिंग मूलभूत अधिकार अंतर्गत येते. आता संविधानिक अधिकार म्हणजे, आता एक उदाहरण सांगतो, आपल्या संविधानामध्ये एक अधिकार होता संपत्तीचा अधिकार. तो संपत्तीचा अधिकार आपण काढून घेतला. हा संपत्तीचा काढून घेतलेला अधिकार आपण कलम 300A मध्ये समाविष्ट केला, अनुच्छेद 300A मध्ये समाविष्ट केला. मग आता हा आधी कलम 31 म्हणून जो समाविष्ट होता तो आता कलम 300A झाला. आता 300A हे मूलभूत अधिकारांतर्गत येत नाही, कारण मूलभूत अधिकारामध्ये केवळ कलम 12 ते 35 येते. मग कलम 300A हा जर मूलभूत अधिकारांतर्गत येत नाही, पण तो संविधानात आहे, मग तो माणसाला अधिकार आहे की तो त्याची संपत्ती ठेवू शकतो, राखू शकतो. तर मग मूलभूत अधिकार नसल्यामुळे, मूलभूत अधिकाराच्या हेडिंग मध्ये नसल्यामुळे, संविधानात मूलभूत अधिकारा व्यतिरिक्त कुठंतरी दिलेला आहे तो अधिकार, म्हणून तो संविधानिक अधिकार आहे, ज्याला आपण मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करू शकत नाही. मित्रो, हा तुम्हाला फरक समजला असेल. आता कायदेशीर अधिकार. आता नैसर्गिक अधिकार झाला की जे निसर्गाने दिले. मानवी अधिकार जे आपण UNHRC नुसार मानतो, जसे माणूस म्हणून जन्मल्यानंतर आपल्याला जे काही भेटतात ते सगळे आपले मानवी अधिकार. संविधानिक अधिकार यामध्ये बघा, मूलभूत अधिकार बघितलं, संविधानिक अधिकार बघितलं. मग कायदेशीर अधिकार कोणते? तर संसद किंवा विधानमंडळ नाही, पण संसद कायद्याद्वारे जेही काही अधिकार बनवते, जेही काही अधिकार तयार करते, ज्याचा संविधानामध्ये कुठेही उल्लेख नाही, ते सर्व अधिकार, पण त्याला कायद्याचा एक आधार असतो. एका कायद्याअंतर्गत ते बनवलेले असतात, संसदेने ते पास केलेले असतात, राष्ट्रपतीने त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली असते आणि ते कायद्यात रूपांतरित झालेलं असते. त्यामध्ये त्या कायद्यामध्ये जर कुठं अधिकार असतील तर ते आपले कायदेशीर अधिकार झाले, जे संविधानात समाविष्ट नसतात. संसद एखाद्या कायद्याद्वारे तसे अधिकार बनवते आणि आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देते. आता जनरली आपण हे 4 अधिकार बघितले. संविधानिक अधिकारामध्ये 2 प्रकार, असे एकूण 5 अधिकार आपण बघितले. याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नसेल असं मी
समजतो. आता याच्या पुढे भारतामध्ये मूलभूत अधिकारासंबंधी काय पार्श्वभूमी आहे संबंधी, तर मूलभूत अधिकारासंबंधी हे मूलभूत अधिकारांची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकं काय झालं होतं, नेमकी कशी सुरुवात झाली होती, आपण जास्त खोलात जाणार नाही. आपल्याला परीक्षेसाठी जितकं गरजेचं आहे तितकंच बघू. हे परीक्षेसाठी गरजेचं नाही, पण आपल्याला बॅकग्राऊंड माहित असणं गरजेचं आहे. पार्श्वभूमी म्हणजे एक माहिती आहे की 1215 इसवी सन हे जे वर्ष आहे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण ब्रिटनचा राजा, ब्रिटनचा शासक ज्याचं नाव काय होतं, सम्राट जॉन याने इसवी सन 1215 एक मॅग्ना कार्टा काढला. मॅग्ना कार्टा काढला म्हणजे एक पत्रक होतं ज्याच्यामध्ये त्याने जनतेला काही अधिकार देऊ केले होते. त्याने जनतेला जे काही अधिकार देऊ केले होते त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात आणि तो 1215 ला होता. आणि हे मॅग्ना कार्टा म्हणजेच मूलभूत अधिकारांची सुरुवात होय, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. की हे मॅग्ना कार्टा जरी संविधानिक नसलं, संविधानामध्ये समाविष्ट नसलं, कारण ब्रिटनमध्ये अजूनही संविधान अलिखित आहे. मॅक्झिमम त्याचा जो पोर्शन आहे तो रूढी परंपरांवर आधारित आहे. तर मॅग्ना कार्टा हा ब्रिटनमध्ये आला 1215 ला. नाव काय त्याचं, सम्राट जॉन याने दिला. आणि इथून पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर मूलभूत अधिकारांची एक चर्चा व्हायला लागली. चर्चा नाही म्हणू शकत आपण, पण त्याला बॅकग्राऊंड म्हणतात की ज्याच्या आधारावर आपण पुढे विकास करत गेलो. कुठल्याही गोष्टीला सुरुवात लागते, ती सुरुवात हे इथून दिसते की मोठ्या पातळीवर होती, कारण जनतेला त्याने अधिकार देऊ केले होते. आणि 1215 विचार करा, त्यावेळेला आपल्या भारतामध्ये काय सुरू होतं, 1215 ला नेमकं भारतामध्ये काय सुरू होतं. आणि त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्या काळामध्ये 1215 ला त्या व्यक्तीने काय अधिकार देऊ केले, म्हणजे हे प्रोग्रेसिव्ह स्टेट होतं. हे आपल्याला या ठिकाणी जाणवते. प्रोग्रेसिव्ह स्टेट होतं म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या अधिकारांचं डिमॉलिश करणं सुरू केलं होतं. पुढचा काय म्हणू शकतो आपण की 1787 ला जो फ्रान्सचा शासक होता, फ्रान्सचा शासक ज्याचं नाव होतं लुईस 16. लुईस 16 म्हणजे त्याचं नाव नाही आहे, लुईस ही पदवी आहे आणि 16 त्याचा क्रमांक होता. हा जो व्यक्ती आहे म्हणजे हा जो शासक आहे, जसा इथं सम्राट जॉन होता त्याने लुईस 16 ने म्हणजे जो 16व्या क्रमांकाचा लुई होता त्याला म्हणजे त्याने अतिरेक केला होता. त्याने अति जास्त म्हणजे लोकांना छळणे सुरू केले होते. यामुळे लोकांनी त्याला पकडले आणि फाशी दिली. मित्रांनो 1789 या 1787 ने 1789 चा तो मुद्दा आहे. 1789 ला लुईस 16 याला फाशी दिली आणि जनतेने स्वतःसाठी मानवी हक्कांचा एक जाहीरनामा बनवला. मानवी हक्कांचा एक जाहीरनामा आला. हा जाहीरनामा म्हणजे याची मूलभूत अधिकाराच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एक झालेली एक मोठी आणि महत्वाची बातमी होती, मोठी बाब होती. आपल्याला माहित आहे की युएसएचं जे संविधान आहे ते 1791 ला बनून तयार झालं. 1791 ला काय झालं की युएसएने आपलं संविधान तयार केलं. युएसएच्या संविधानाचे निर्माते कोण याच्या संबंधी आपल्याला माहित असलं पाहिजे. आपल्याला सरळ सेवा देताना हे फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत, गरजेचे आहेत, तर ते तुम्ही सर्च केलं पाहिजे किंवा आपल्याला माहित असलं पाहिजे. लुसेंट पुस्तकामध्ये हे फॅक्ट्स आढळतात. आम्ही जर ह्याही प्रश्नाचे उत्तर द्याल तर तुम्ही काय ते ऐकून सोडून देता, पण सर्च केल्यावर तुम्हाला ते विसरू शकत नाही. आता 1791 ला युएसएचं संविधान तयार झालं. त्याच्यामध्ये बिल ऑफ राईट्स, आपल्या संविधानामध्ये जसं मूलभूत हक्क हा समावेश, मूलभूत हक्क हे नाव दिलेलं आहे, तसं युएसएच्या संविधानामध्ये बिल ऑफ राईट्स दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या नागरिकाला काही अधिकार दिलेले आहेत. मित्र, आता ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची थोडीसं आपण बॅकग्राऊंड बघितलं. आता आपण बघू भारतामध्ये याची काय पार्श्वभूमी होती. आपल्याला माहिती आहे 1895 मध्ये टिळक हे ऍक्टिव्ह झालेले होते. टिळक अतिशय महत्वाचे असे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते आहेत आणि अतिशय महत्वाचे असे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. खूप जमदार आणि जबरदस्त असं व्यक्तिमत्व टिळक आहे. तर 1895 ला आपण काय करू शकतो, 1895 ला स्वराज्य विधेयक आला. या स्वराज्य विधेयकामध्ये त्यांनी जनतेसाठी काही अधिकारांची मागणी केली, ज्यामध्ये आपण खासगी मालमत्ता या संबंधीचा अधिकार किंवा अभिव्यक्ती बोलणे, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानातील कलम 19 अतिशय महत्त्वाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधी बोलते. तर अशा काही गोष्टींची त्यांनी मागणी केली. 1917-18 ला काँग्रेसच्या मंचावरून एकदा अशी मागणी झाली होती. काँग्रेसच्या मंचावरून अशी मागणी झाली. या व्यतिरिक्त आपण काय म्हणू शकतो की 1925 ला कॉमनवेल्थ ऑफ इंडिया हे वृत्तपत्रात हे अतिशय महत्वाचे आहेत. कॉमनवेल्थ ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आहे, अतिशय महत्वाचं आहे. कोणाचं आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कॉमनवेल्थ ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये ॲनी बेझंट यांनी अशी मागणी केली होती.
अॅनी बेझंट. अॅनी बेझंट ह्या होम रूल चळवळीशी संबंधित होत्या. होम रूल चळवळ त्या भारतामध्ये आल्या, त्यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ चालवली आणि त्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये होम रूल बिलची मागणी केली आणि ज्यामध्ये त्यांनी या अधिकारांची मागणी केली. मित्र सॉरी, इथं पण आपलं थोडं करेक्शन आहे. 1925 नाही तर 1915 वर्ष आहे. 1915 त्यांनी मागणी केली. 1927 ला काँग्रेसने मद्रास अधिवेशनात असा ठराव मंजूर केला, मूलभूत अधिकारांचा ठराव मंजूर केला. हे एक त्याची पार्श्वभूमी आहे. या व्यतिरिक्त आपण काय बघू शकतो तर 1928 ला अतिशय महत्वाची घटना घडली. 1928 ला महत्वाची घटना काय घडली तर मित्र 1928 ला नेहरू रिपोर्ट आला. नेहरू रिपोर्ट. ह्या नेहरू रिपोर्ट मध्ये हा लिहिला कोणी तर मोतीलाल नेहरू यांची एक समिती होती. मोतीलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या नावावरूनच नेहरू रिपोर्ट असं म्हणतात. मोतीलाल नेहरू म्हणजे इंग्रजांनी भारतीयांना चॅलेंज केलं, आव्हान दिलं, त्याच्यातून त्यांनी या संविधानाची निर्मिती केली. त्याला नेहरू रिपोर्ट म्हणतात. की त्यामध्ये एकूण 18 कलम होते, त्यापैकी 10 मध्ये 19 होते. 19 पैकी 10 उपकलमांमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश होता. ही एक अतिशय महत्वाची बाब आहे. यानंतर हे कधी आहे 1928 हे वर्ष लिहून घ्या. वर्ष अतिशय महत्वाचे आहेत मित्र. 1928 नंतर 1931 ला कराची अधिवेशन झालं. यामध्ये अध्यक्ष कोण होते? कराची अधिवेशनाचे अध्यक्ष हे पटेल होते. ह्या पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जे कराची अधिवेशन झालं त्यामध्ये मूलभूत अधिकारांचा जो ठराव होता तो मंजूर करण्यात आला. आपल्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाला, ज्यामध्ये दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित होते, जे सुद्धा 1931 ला झाली. यामध्ये सुद्धा मूलभूत अधिकारांसंबंधी चर्चा झाली होती. मूलभूत अधिकारांवर चर्चा. आता 1931 च काय तर राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषद. आता मित्र एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या. आपल्याला विचारतात की दुसरी गोलमेज परिषद कधी झाली, पहिली कधी झाली, तिसरी कधी झाली, पुणे करार कधी झाला. तर 1930 ला पहिली गोलमेज परिषद झाली, 31 ला दुसरी आणि 32 ला तिसरी गोलमेज परिषद झाली. यानंतर आपल्याला ही गोष्ट माहित असायला पाहिजे की मूलभूत अधिकारासंबंधी एकूण घटना समितीमध्ये संविधान सभा एकूण दिवसापैकी संविधान सभेत एकूण दिवसांपैकी 38 दिवस ह्या मूलभूत अधिकारावर चर्चा झाली. आता घटना समितीने संविधान सभेने जे कार्य केलं त्या संविधान सभेने केलेल्या कार्यामध्ये एकूण वेगवेगळ्या समिती होत्या. त्या समितींनी वेगवेगळं कार्य केलं आणि त्या समितींच्या कार्यामधून आपलं संविधान निर्माण झालं. तर घटना समिती संबंधी जी काही सभा होती, घटना समितीमध्ये जी मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत अधिकारासंबंधी जी समिती होती, मूलभूत फंडामेंटल राईट्सची जी समिती होती, त्या समितीचे अध्यक्ष हे सरदार पटेल होते. आणि या फंडामेंटल राईटची एक उपसमिती होती. या मूलभूत अधिकारांची एक समिती, त्याचे अध्यक्ष पटेल आणि याची एक उपसमिती होती, त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी हे होते. मित्रो हे गोष्ट ध्यानात ठेवा की जे.बी. कृपलानी हे उपसमिती अध्यक्ष होते. याच्यावरती घटना समितीमध्ये कोणत्या समिती होत्या, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, असे महत्वाचे समित्या जे असतात त्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि आयोगाने आपल्याला असे प्रश्न विचारले. मी सुद्धा या अगोदर जो व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर केल्या आणि आपण जी काही पार्श्वभूमी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला ते बघितलं की संविधान सभेने एकूण दिवसांपैकी 38 दिवस घटनाचं मूलभूत अधिकारांवर काम केलेलं आहे. आणि मूलभूत अधिकारांवर काम केल्यानंतर जी मूलभूत अधिकारांसंबंधी काम करणारी समिती होती त्याचे अध्यक्ष हे सरदार पटेल होते. आणि सरदार पटेल यांच्या अंतर्गत एक उपसमिती होती, मूलभूत अधिकारांची उपसमिती, त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. अशा पद्धतीने आपण संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केला. आता आपण पुढे बघणार आहोत की मूलभूत अधिकार नेमके कसे सुरू होतात, कोणकोणते प्रोव्हिजन्स अधिकारांचे काही वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्यांचा आता अभ्यास करणार आहोत. मूलभूत अधिकारामुळे काय शक्य होते, त्याचे काय फीचर्स आहेत, काय वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य आपण थोडं समजून घेऊ. मूलभूत अधिकार हे लोकशाही प्रदान करतात. पण कोणती लोकशाही तर राजकीय लोकशाही.
राजकीय लोकशाहीमध्ये हे आपल्याला समाविष्ट करून घेतात आणि नागरिकांना काही अधिकार देऊन ते राजकीय बाबतीत त्यांना प्रवृत्त करतात. या व्यतिरिक्त याला जे काही मूलभूत अधिकार असतात, मूलभूत अधिकारांमुळे नागरिकांना काही संरक्षण प्राप्त होते. जसं की आपल्याला माहित आहे की त्यांना समानता असो, कुठं जर समानतेच्या अधिकारामध्ये काय तर अस्पृश्यता नष्ट करणे, त्यानंतर जे काही वेठबिगार आहेत त्यांच्या विरुद्ध, धर्माच्या बाबतीत, अल्पसंख्याकांच्या बाबतीत संरक्षण या ठिकाणी प्राप्त होते. नागरिकांना संरक्षण प्राप्त करून देण्याचं काम संरक्षण मूलभूत अधिकार करतात. काही कलम आहेत, त्या कलमांच्या माध्यमातून आपल्याला ते अधिकार प्राप्त होतात आणि आपल्याला काही गोष्टीपासून संरक्षण प्राप्त होत असते. मूलभूत अधिकारामध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते का, असा वाद होता, त्या संबंधी हे आपल्याला नंतर बघायचं आहे. पण एक त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला आधी सांगतो की घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकार बदलले जाऊ शकतात का, यामध्ये आधी नाही, नंतर पहिले सरकारच्या एका खटल्याने बदल होऊ शकतो किंवा नंतरच्या खटल्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आणि नंतर न्यायालयाने सांगितलं की मूलभूत अधिकारांमध्ये घटना दुरुस्ती करून बदल शक्य आहेत. पण जे बेसिक फ्रेमवर्क आहे, जी संविधानाची मूलभूत चौकट आहे, त्या मूलभूत चौकटला स्पर्श न करता बदल शक्य आहे. आणीबाणीच्या काळामध्ये आतापर्यंत देशामध्ये 3 वेळा आणीबाणी लागली. त्या आणीबाणीच्या काळामध्ये आपले जे मूलभूत अधिकार असतात ते निलंबित होतात, ते रद्द होत नाही, तर ते निलंबित होतात, काही काळासाठी सस्पेंड होतात. पण कधी जरी काही जरी असलं तरी कलम 20 आणि 21 काय सांगते, कलम 20 व कलम 21, कलम 20 सांगते दोष सिद्धीबद्दल आणि कलम 21 काय सांगते, तर कलम 21 लाईफ विथ डिग्निटी म्हणजे सन्मानजनक जीवन या संबंधी आपल्याला माहिती देते. तर हे 2 कलम कधीही निलंबित किंवा रद्द होऊ शकत नाही. अतिशय महत्वाचा हा फॅक्ट आहे. आयोगाने याच्यावरती म्हणजे ज्या वेळेला आणीबाणी टॉपिक आपण बघतो तर कलम 19, 20, 21 याच्या संबंधी थोडीशी चर्चा होत असते, तर त्यामध्ये आपण त्याचा विचार केला पाहिजे. आता हे जे मूलभूत अधिकार आहेत नकारात्मक प्रवृत्ती आहे. नकारात्मक म्हणजे काय, नकारात्मक म्हणजे काही निगेटिव्ह किंवा ते बॅड सेन्स आपण निगेटिव्ह जसा अर्थ घेतो तसा त्याचा अर्थ नाही. तर हे जे मूलभूत अधिकार आहेत हे सरकारला काहीतरी न करण्यापासून काहीतरी करण्यापासून थांबवते. सरकारला म्हणते तुम्ही असं करू नका. आता कलम 14 काय म्हणते, कायद्यापुढे समानता, तर असमानता करण्यापासून ते रोखते. कलम 15 रोजगारामध्ये समान संधी सरकार म्हणजे आपलं जे शासन आहे ते आणू शकते, आपलं संविधान देऊ शकते, पण काहीतरी रेस्ट्रिक्शन टाकते. संविधान काहीतरी रेस्ट्रिक्शन टाकते की ह्या 5 बाबी आहेत, ह्या 5 बाबी संबंधी संसदेने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये आणि नागरिकांना हे जे 5 क्षेत्रातले लोक आहेत त्यांना थोडी सूट द्यावी. तर आम्ही जे दिलेलं आहे त्याच्या संबंधी तुम्ही काहीही करू नका, म्हणजेच हे नकारात्मक प्रवृत्ती आहे. सरकारला सांगते तुम्ही काहीही करू नका, अशा संबंधीने हे राज्यविरुद्ध आहे. कारण सरकारचं काम असते देशासाठी आणि देश विकासासाठी काहीतरी करणे, पण हे राज्यविरुद्ध आहेत की हे देशाला, हे सरकारला काहीतरी न करण्याचा अधिकार देतात. कलम 12 ते 35 यामध्ये या सर्व बाबींचा समावेश आहे. यामुळे आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते नकारात्मक आहेत, जे सरकारला काहीतरी न करण्याचा आदेश देतात, त्यामुळे ते राज्यविरोधी ठरतात. आता सर्व अधिकार हे राज्यविरुद्ध आहेत. राज्य असं करणार नाही, राज्य तसं करणार नाही, राज्य कायद्यापुढे समानता ठेवेल, काही बाबतीत भेदभाव करू शकेल, या सर्व बाबी हे राज्याविरुद्ध आहेत. पण आपल्या संविधानातील अशी 4 कलम आहेत मूलभूत अधिकारामध्ये की जे 4 मूलभूत अधिकार हे आपल्याला नागरिकांविरुद्ध आहेत. आपले मूलभूत अधिकार हे राज्याविरोधी आहेत, पण 4 मूलभूत अधिकार असे आहेत की जे आपल्याला नागरिकांविरुद्ध संरक्षण प्राप्त करतात. तर त्याच्यात कलम 15(2) काय म्हणते की भेदभाव करू नये कुठल्या बाबीवर, की त्याचा एरिया निवासाच्या बाबतीवर भेदभाव करू नये. कलम 17 अस्पृश्यते संबंधी. कलम 23 नागरिकांना सांगते, म्हणजे जर कोणी जर व्यक्ती असेल, जर तो वेठबिगारी करत असेल, तर त्याच्याकडे जर कोणी वेठबिगारी करत असेल तर ते त्या मालकाविरुद्ध आहे. नागरिकाच्या तो जो वेठबिगार आहे त्याच्या मालकाविरुद्ध आहे की त्याच्याकडून वेठबिगारी करून घेऊ नये. कलम 24 एखाद्या कंपनीच्या हॉटेलच्या मालकाला सांगते की तुम्ही असं करू नका, त्या व्यक्तीला तो जो मुलगा आहे त्या मुलाकडून काम करून घेऊ नका. म्हणजे नागरिकांच्या विरुद्ध आहे, नागरिकांना काही आदेश देते की तुम्ही असं करू नका, तुम्ही हे करण्यापासून थांबा. म्हणजे इथला 5 आणि 6 नंबरचा टॉपिक समजून घ्या. नकारात्मक प्रवृत्ती म्हणजे सरकारला सांगते की तुम्ही असं करू नका, तुम्ही हे केलं तर ह्यामुळे नागरिकांचे जे अधिकार आहेत त्यांना धक्का लागू शकते, त्याचं उल्लंघन होऊ शकते. तर कलम 5 म्हणतो इथं जो 5 नंबरचा टॉपिक आहे की नकारात्मक प्रवृत्ती आहे, म्हणजे ते राज्यविरोधी आहे की सरकारला सांगते की तुम्ही काही करू नका. आणि 4च केवळ मूलभूत अधिकार असे आहेत, 4च असे उल्लेख आहेत की ज्या ठिकाणी नागरिकांना असं सांगतात की तुम्ही असं करू नका. जर कोणी भेदभाव करत असेल निवासाच्या बाबतीत, दुसरे अस्पृश्यता पाळत असेल, वेठबिगारी करून घेत असेल किंवा
लहान मुलांना कामावर ठेवत असेल तर त्यांना हे तसं न करण्याचा आदेश देतात. हे आपण आपल्या संविधानातील मूलभूत अधिकारांसंबंधी जे वैशिष्ट्य आहेत त्याचा या ठिकाणी थोडक्यात अभ्यास केला. आता आपण पुढचे जे टॉपिक आहे त्यामध्ये कलम 12 आणि 13 हे थोडक्यात अभ्यासू.